नमस्कार. ताजी फळं आणि भाज्या यामधून जसं आपल्याला भरपूर विटामिन्स, भरपूर पोषण मूल्य मिळतात, त्याचप्रमाणे भरपूर पेस्टिसाइड्स पण मिळतात. तर ही पेस्टिसाइड्स आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी अतिशय घातक असतात. अगदी कॅन्सरपर्यंत पण आजार होऊ शकतात. यापासून वाचायचं कसं? म्हणजे कमीत कमी पेस्टिसाइड्स, केमिकल्स आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत आणि आपल्या शरीरावर जे काही दुष्परिणाम होतात, तर त्यापासून कसं वाचायचं याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. अगदी 3 साधे सोपे उपाय सांगणार आहे मी. पहिला उपाय, आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूसाठी अशी स्पेसिफिक ऋतुचर्या सांगितली असते. म्हणजे आता पावसाळा चालू आहे तर वर्षा ऋतुचर्या. वर्षा ऋतुचर्यामध्ये काय आहे? कोणत्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे? तर आयुर्वेद असं सांगतो की शाक अवॉइड केले पाहिजे. शाक म्हणजे पालेभाज्या कमीत कमी खाल्ल्या पाहिजेत. मग काय खाल्लं पाहिजे? तर फळभाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. अर्थात हे अग्नीसाठी म्हणजे पचन तेव्हा थोडंसं मंद असतं, तर त्यासाठी सांगितलं आहे. म्हणजे चांगली भूक एवढी नसते, तर त्यातल्या त्यात पचायला हलक्या अशा भाज्या सांगितल्या आहेत. पण ह्याच्यात अजून एक असा फॅक्टर आहे की जर तुम्ही बघितलं तर पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांवर किंवा कोथिंबीर असेल, पालक असेल, याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड्स मारले जातात, म्हणजे कीटकनाशकं. तर कारण साधं आहे की हवेत आर्द्रता खूप असते, नंतर फंगल इन्फेक्शन व्हायचे जास्ती चान्सेस असतात आणि जास्त टिकाव्या, नंतर ताज्या राहाव्या, तर यासाठी कीटकनाशकं म्हणा, फवारण्या म्हणा केल्या जातात. तुलनेने बाकी जी फळभाज्या आहेत म्हणजे कुठल्या कुठल्या, तर दोडका, दुधी, घोसाळं, पडवळ, कारली आणि इव्हन शेवगा, तर ह्याच्यावर तुलनेने कमी प्रमाणात असतात. त्यामुळे ह्या भाज्या खायला पचनासाठी तर चांगल्या आहेतच, पण कीटकनाशकं कमी प्रमाणात जावी म्हणून पण ह्या भाज्या अतिशय चांगल्या आहेत. तर शक्यतो पावसाळ्यामध्ये पालेभाज्या अगदी कमी प्रमाणात खाव्या आणि खाल्ल्या तर लोकल तुम्हाला मिळाल्या तर जास्ती चांगल्या. म्हणजे कोथिंबीर किंवा अशा गोष्टी त्या जवळच्या स्थानिक अशा ठिकाणाहून मिळाल्या तर त्यातल्या त्यात कमी केमिकल्स वापरलेले असतात. काही भाज्यांवर वर्षभरच भरपूर फवारण्या केल्या जातात. म्हणजे जसं तुम्हाला माहीत असेल की कॉलीफ्लावर असेल, म्हणजे फ्लावर म्हणा, कोबी म्हणा, किंवा फळांमध्ये द्राक्षांवर खूप मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते. त्यामुळे ह्या भाज्या किंवा ही फळं खायची असेल तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे? तर दुसरा उपाय, एक मोठं भांडं घेऊन त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात 1 चमचा बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा घालायचा आणि या मिश्रणामध्ये ह्या भाज्या किंवा फळं एक 15 मिनटं बुडवून ठेवायची आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं. तुम्हाला इतका वेळ नसेल तर निदान वाहत्या पाण्यात म्हणजे नळाखाली स्वच्छ अगदी पूर्ण सगळं वरचं निघेपर्यंत धुवून घेतल्या पाहिजेत आणि मगच हे वापरलं पाहिजे. इवन वांग्यावर सुद्धा खूप जास्ती प्रमाणात कीड लागते, त्यामुळे त्याच्यावर कीटकनाशक फवारली जातात. अजून एक महत्त्वाची गोष्ट, तिसरा उपाय म्हणजे जे तुम्हाला माहिती आहे की आता कोबीवर जास्ती प्रमाणात औषधं आहेत, तर कोबीचा वरचा लेयर सरळ काढून फेकून द्यायचा. म्हणजे तो धुवून, जर तुमच्याकडे कुंड्या असतील, झाडं असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही खत म्हणून घालू शकता. पण जनरली अशा भाज्या आहेत त्याचा वरचा लेयर काढून टाकायचा. किंवा कधी कधी तुम्ही दोडका म्हणा किंवा दुधी म्हणा, ह्याचे वरचं साल थोडंसं काढून टाकू शकता. म्हणजे निदान वरवरचं गेलं तर आतलं त्यातल्या त्यात बरं असेल आणि तुमच्या पोटामध्ये हे केमिकल्स जायचं प्रमाण थोडंसं कमी होईल. तर हे काही बेसिक उपाय झाले की तुम्ही भाज्या आणि फळं खाताना त्यातल्या त्यात कमीत कमी कीटकनाशकं पोटात जावी म्हणून काय करू शकता. पण आयुर्वेदामध्ये अशी अनेक औषधं आहेत, म्हणजे अनेक विषघ्न औषधं आहेत की शरीरामध्ये हे जे टॉक्सिन्स जातात, जे केमिकल्स जातात, तर त्यांचा इफेक्ट नष्ट करतील किंवा त्याचं प्रमाण कमी करतील अशी अनेक औषधं आहेत. पण अर्थातच औषधं ही कोणतीही मनाने घेऊन काही उपयोग नाही, तर तुम्ही वैद्याला दाखवून त्यांच्या सल्ल्याने ही औषधं घेतली पाहिजेत. याशिवाय जर तुम्हाला काही शंका असेल, काही स्पेसिफिक विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.